आधीची आटपाडी म्हणजे ना रस्ते, ना दवाखाना, ना उद्योगधंदे, ना कोणत्या सुखसोयी, फक्त दुष्काळ आणि दुष्काळच होता. याच आटपाडीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पहिलं पाऊल ज्यांनी उचललं ते आपले भगीरथ म्हणजेच आपले पाणीदार नेते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना विनम्र अभिवादन, यांना भावपूर्ण आदरांजली. स्वर्गीय अनिल भाऊंच्या समाजसेवेचा वारसा आणि त्यांनी आटपाडीच्या भविष्यासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेणारे माननीय आमदार श्री सुहास बाबर आपले भैया आणि आटपाडीच्या विकास कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारे, आपल्या जीवाभावाचे सतत कार्यशील असणारे, धडाडीचे व सतत आटपाडीचा विचार करणारे एक विकसनशील नेतृत्व माननीय तानाजी पाटील म्हणजेच आपले अध्यक्ष. सन 2022 साली आपल्या शहराचे लाडके नेते माननीय श्री तानाजी पाटील यांच्या वाढदिवशी माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडीला आपले आवडते शहर म्हणून घोषित केले आणि आपल्या अध्यक्षांच्या प्रयत्नातून आटपाडीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्याच दिवसापासून आपल्या शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला. तसं पाहिलं तर आटपाडी ही जुनी ग्रामपंचायत होती. त्याच ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आणि नवीन नगरपंचायतीसाठी 17 कोटींचा निधी देखील शिंदे साहेबांनी लगेच उपलब्ध करून दिला. या नवीन नगरपंचायतीची रचना अमेरिकेच्या व्हाईट हाऊस प्रमाणे बनवली आहे, कारण या भव्य इमारतीला म्हणजेच आपल्या नगरपंचायतीला भेट देण्यासाठी व आवर्जून पाहण्यासाठी लोक दूर विविध भागातून येतील. नगरपंचायतीच्या या नवीन इमारतीसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे त्याचे 3D डिझाईन सुद्धा तयार आहे. लवकरच या कामाची सुरुवात होऊन ही नवीन इमारत आपल्या सेवेसाठी रुजू होईल. आपलं गाव हे मुळात दुष्काळी भाग आणि त्यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. याच प्रश्नासाठी अध्यक्षांनी स्वर्गीय अनिल भाऊ यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आटपाडीसाठी 84 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. या योजनेमुळे प्रत्येक व्यक्तीला 24 तास पाणी मिळणार आहे. पाणी पुरवठा योजना म्हटलं की त्याचा सर्वात जास्त खर्च लाईट बिलाचा. त्याचाही दूरवर विचार करून याच योजनेतून सौर पॅनेल बसवणार आहेत. त्यामुळे आटपाडीच्या जनतेला नळ योजनेच्या लाईट बिलाचा कोणताही जास्तीचा खर्च येणार नाही. त्यामुळे आटपाडीतील पाणीपट्टीचा दर भविष्यात कधीही वाढणार नाही आणि हे पाणी सायपणद्वारे 3ऱ्या मजल्यापर्यंत विना मोटर पोहोचणार आहे. सोबतच नवीन इमारतीच्या लाईटची सोय सुद्धा याच सौर ऊर्जेतून होणार आहे. या योजनेमुळे पाणी चोरीला आळा बसणार व पाण्याची आणि लाईटची बचत सुद्धा होणार आहे. या योजनेचे 30 ते 40% काम पूर्ण झाले आहे. आटपाडीच्या लोकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा देणारी म्हणून एक शांत शीतलमय अशी जागा नव्हती. त्याचाच विचार करून अध्यक्षांनी हा विचार स्वर्गीय अनिल भाऊंच्या समोर मांडला आणि त्यांनी पर्यटन खात्यातून 3 कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून आटपाडीतील असणाऱ्या तळ्याच्या बाजूला आधुनिक वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, चिल्ड्रन गार्डन होणार आणि तळ्यात बोटिंगची सुविधा करणार आहे. यामुळे आपल्याला पर्यटनासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. या योजनेची रचना सुद्धा तयार आहे.
आटपाडीच्या नागरिकांसाठी पर्यटनाबरोबरच मनोरंजनाचाही विचार अध्यक्षांनी केला आणि आटपाडीतील नाट्यगृहाची घोषणा करून सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि नाट्यप्रेमींना सुखद धक्का दिला. माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून 14 कोटींचा निधी मंजूर करून आटपाडीसाठी आधुनिक नाट्यगृह तयार करायला सुरुवात केली. या नाट्यगृहाच्या इंटेरियरसाठी स्वतंत्र 4.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. त्यामुळेच या नाट्यगृहात उत्तम दर्जाची ध्वनी प्रणाली व आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. या नाट्यगृहाचे 90% काम पूर्ण झाले आहे. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी वाघमोडे. आटपाडीमधले कला आणि विज्ञान महाविद्यालय आटपाडीमध्ये मी गेली 23 वर्षीय मराठी विषयाचं या ठिकाणी अध्यापन करत आहे. मी गदिमावरतीच एक चित्रपट लिहिलेला होता आणि तो चित्रपट लिहित असताना मला गदिमा जवळून कळत गेली आणि मग वाटायला लागले की गदिमानंतर खऱ्या अर्थानं जर चित्रपटसृष्टी निर्माण करायची असेल तर ती मानदेशातील आटपाडी तालुक्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी माननीय अनिल भाऊ बाबर आणि आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नानं जवळजवळ 14 कोटीच्या आसपास निधी खर्च करून आटपाडीमध्ये हे नाट्यगृह उभा करण्यात आलं. मानदेशातील कलावंतांना हे सगळ्यात मोठं स्टेज आहे. याबद्दल आम्ही सगळेच कलाकार आणि या ठिकाणी जे सगळे तंत्रज्ञ लोक आहोत ज्यांनी अथक प्रयत्न करून हे नाट्यगृह उभा केलं आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्याचबरोबर त्यांनी रस्त्याच्या आधुनिकीकरणासाठी रिंग रोडचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामध्ये साई मंदिर ते एसटी स्टँड ते सांगोला चौक ते बाजार पटांगण आणि बाजार पटांगण ते पोलीस चौकी या सर्व आधुनिक पद्धतीच्या रिंग रोडचे काम सुरू झाले आहे. या रोडची लाइटिंग अयोध्या नगरीसारखी होणार आहे आणि रस्त्याकडेला 5 फुटाचे गटार आणि त्यावर नागरिकांना चालण्यासाठी पेविंग ब्लॉक सुद्धा बसवणार आहेत. रस्त्यावर चालताना आटपाडीकरांना परदेशात चालण्याचा सुखद अनुभव घेता येणार आहे. नमस्कार, मी रणजित मुरलीधर आयवळे. आत्ता जो आटपाडीचा मुख्य रस्ता आहे साई मंदिर ते पोलीस स्टेशन हा जो रिंग रोड चालू आहे, हा रस्ता सुरू होण्याच्या आधी जर रस्त्याची अवस्था बघितली तर अतिशय मोठे मोठे खड्डे होते आणि ह्या खड्ड्यातून आटपाडीकरांना प्रवास करण्याची वेळ आमच्या आटपाडीकरांवर येत होती. परंतु स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आत्ताच्या आमच्या आटपाडी तालुक्यातील सर्वांना अध्यक्ष या नावाने परिचित असलेले तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या आतंक प्रयत्नातून हा आटपाडीतील साई मंदिर ते पोलीस स्टेशन हा रस्ता अध्यक्षांनी प्रयत्न करून मंजूर करून आणला. पूर्वी आटपाडीतून एखादा पै पावणार ह्या रस्त्याने जर आला तर तो आमच्या आटपाडीला तुच्छ लेखत होता. परंतु अध्यक्षाच्या प्रयत्नातून हा इतका मोठा रस्ता ह्या आटपाडीकरांच्या भाग्याला लाभला आणि आटपाडीकरांना एक अभिमानाची गोष्ट वाटेल. आपण आटपाडीच्या विकासासाठी सर्व आटपाडीकरांनी आपण पुढे यावून एक अध्यक्षांना मोलाची साथ द्यावी आणि आता उद्याची जी नगरपंचायत असेल ती भरघोस मतानं आपण अध्यक्षांचा नगराध्यक्ष करून आणखी ज्या काही आटपाडी सुखसुविधा आहेत त्या आपण अध्यक्षाच्या माध्यमातून करून घ्याव्यात. एवढंच मी आटपाडीकरांना आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. सोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे बाजारपेठेतील रस्ता. पूर्वी बाजारपेठेत रस्ता नसल्यामुळे बाजारपेठ बंद पडण्याच्या मार्गावर होती. व्यापारी त्रस्त झाले होते. पेठेत खरेदी करणारा ग्राहक फिरकतही नव्हता. पेठ ओसाड पडायची. पेठेतील व्यापाऱ्यांनी अध्यक्षांची भेट घेऊन या रस्त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे अध्यक्षांच्या माध्यमातून पेठेतील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व गटारांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आटपाडीची पेठ नव्यानं गजबजली आहे. या रस्त्याची कामे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि आमदार श्री सुहास भैया बाबर यांच्या संकल्पनेतून व तानाजी पाटील यांच्या प्रयत्नातून काही कामे पूर्ण झाली आणि काही सुरू आहेत.
नमस्कार, मी रफिक तांबोळे, आटपाडीचा एक साधारण नागरिक आणि व्यापारी. आटपाडी पेठेत कित्येक वर्ष झाला, 40-50 वर्ष होत आले, आटपाडीचा रस्ता नव्हता. हे गोष्ट विचारात घेत आमचे आमदार दिवंगत अनिल भाऊ बाबत आणि त्यांचे चिरंजीव सुहास भैया आणि आमचे नेते नारायणराव पाटील यांनी पाठपुरावा करून आज व्यापारी पेठेतला रस्ता, जेणेकरून रस्त्यावर आता इतके वाहने वाढलेत, इतकं त्यांनी भारी काम केलं. आज लोक, रहदारी, ग्राहक यायला लागले. या रस्त्यामुळं इतका प्रॉब्लेम झाला, तर आता ते सगळं भरून काढलं. ते आम्ही मनपूर्वक अध्यक्ष सुहासभाई आणि अनिल भाऊ देवगण यांचं मनपूर्वक आभार आहोत. जसे आटपाडीचे रस्ते मोठे होणार, तसेच आटपाडीमधील बसस्थानक सुद्धा अत्याधुनिक होणार आहे. त्यासाठी 4 कोटींचा निधी जुन्या बसस्थानकासाठी मंजूर केला आहे. पंचायत समिती आटपाडी समोर होणाऱ्या नवीन बसस्थानकासाठी 27 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. या बसस्थानकाची रचना विमानतळासारखी आकर्षक होणार आहे. या नवीन बसस्थानकाची 3D डिझाईन सुद्धा तयार करण्यात आले आहे आणि त्याचं प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. गाव कितीही प्रगत झालं किंवा लोकांची प्रगती झाली तरी आरोग्याची सुविधा सर्वात महत्त्वाची असते. याच विचाराने प्रेरित होऊन आपले अध्यक्ष यांनी स्वर्गीय अनिल भाऊ यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून आटपाडीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी आणली. या उपजिल्हा रुग्णालयासाठी 24 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. त्यातूनच जुन्या सरकारी दवाखान्या शेजारीच नवीन भव्य आणि दिव्य अशी दवाखान्याची इमारत उभी करण्याचे काम सुरू आहे. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा सुद्धा पुरवल्या जाणार आहेत. सर्पदंश, महिलांची प्रसूती, हृदयरोगाचा झटका यासाठी सांगलीला जावे लागत असे. 100 किलोमीटर प्रवासासाठी रुग्णाचा मृत्यू होत असे. आटपाडीतच तातडीची सेवा उपलब्ध व्हावी म्हणून याची निर्मिती करण्यात आली आहे. आटपाडीकरांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडणार आहे व त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जावं लागणार नाही. नमस्कार, मी वसंत हाके, आटपाडी. मी आटपाडीचा नागरिक असून स्वर्गीय अनिल भाऊंच्या माध्यमातून तानाजीराव पाटील आटपाडी तालुके पार्टीचे नेते त्यांनी त्यांच्या या कामाचा पाठपुरावा करून या आटपाडी गावच्या नागरिकासाठी ही सुविधा करून देण्याचा फार मोठ्या ताकदीनं प्रयत्न केलेला आहे. आटपाडी तालुक्यातल्या किंवा तालुक्याच्या आजूबाजूच्या सुद्धा जी गैरसोय होत होती, 100 किलोमीटर 125 किलोमीटर पर्यंत जायला लागत होतं. इथून पुढच्या काळामध्ये कधी सुद्धा पिढ्यानपिढी आता ही सगळ्या लोकांची सोय झालेली आहे. कुठल्याही प्रकारचा पेशंट असेल तरी इथून पुढं ती सांगलीपर्यंत इतक्या लांब 100 किलोमीटर जाईपर्यंत बरीच जवळजवळ पेशंटमध्ये दगावण्याची जास्त शक्यता होती. ही आता आपल्या आपल्या गावी झाल्यामुळं ती संपूर्ण 5 ते 10 मिनिटाच्या रनिंगवर असल्यामुळं शरीरात लवकर उपचार सुरू झाल्यामुळं कुठलाही पेशंट दगावण्याची शक्यताच नाही आता इथून पुढं. त्यामुळं खर्चाचा बी विषय संपला, लोकांचा त्रास कमी झाला. त्यामुळं ही सुहासभाईंनी आणि तानाजी पाटलांनी ह्या विषयाच्या मागं लागून जबरदस्त ती काम केलेलं आहे. म्हणजे कधीच न ही अशक्य गोष्ट आहे ती शक्य करून दाखवलेली आहे. विकास कामाच्या दृष्टीनं सुद्धा म्हणून आम्ही त्यांच्या मागं ठामपणानं राहणार आहे. धन्यवाद. आटपाडी शहराला संरक्षण भिंत बांधण्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि ही संरक्षण भिंत बांधल्यानंतर आटपाडीतील सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे खोकीधारकांचा, तो सुद्धा मिटणार आहे. कारण सर्व खोकेधारकांसाठी एका डिझाईनची खोकी देण्यात येणार आहेत. त्यामुळं त्यांचा कायमचा प्रश्न मिटणार आहे.
आटपाडी शहराच्या विकासासाठी अध्यक्षांनी कधीही राजकारण केलं नाही. मागेल त्या लोकांना मागेल त्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्येक समाजासाठी सभागृह दिले. त्यामध्ये लिंगायत समाज, नाभिक समाज, परीट समाज, ब्राह्मण समाज, माळी समाज, मातंग समाज या सर्व समाजांना समाज मंदिरे दिली आहेत. नमस्कार, मी प्राजक्ता धनराज पाठक. मी आटपाडीचीच आहे. तानाजीराव पाटील अध्यक्ष, अनिल भाऊ बाबर आणि सुहास भैया यांच्या माध्यमातून जे काही रस्ते, बस स्टँडच्या सुविधा अध्यक्षांनी त्यांच्या मार्फत केली त्याबद्दल, आणि अध्यक्ष हा माणूस सर्वसामान्य जनतेच्या हकेला धावून येणार आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल तेवढीच आत्मीयता पण आहे आणि आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू. पंचायत समिती ऑफिस, नवीन शासकीय विश्रामगृह अशी आणि अनेक शासकीय कार्यालये बांधली आहेत. आधुनिक मटन, चिकन, मच्छी मार्केट बनवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे. शहरातील सर्व ठिकाणच्या गल्लीतील स्ट्रीट लाईटसाठी 5 कोटींची मागणी सुद्धा केली आहे. सोबतच आटपाडी शहरासाठी अंतर्गत गटाराचा मास्टर प्लान सुद्धा तयार केला आहे. या गटारातील पाणी शहराबाहेर काढून ते शुद्ध करून ते शेतीसाठी कसे वापरता येईल याचाही त्यांनी प्लान केला आहे. आटपाडीच्या विकासासाठी मी सर्व समविचारी माणसांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहे. नमस्कार. माझे नाव शामराव ज्ञानू मगर वस्ती. दुग्ध व्यवसाय आहे. रस्त्याच्या अगोदर रस्ता जोपर्यंत नव्हता तोपर्यंत एक डेअरीवाला इकडे येत नव्हता. दूध न्यायला काय दूध असंच हे करायचं, काय काय वेळ धार काढायला नको वाटायची. काय करायचं काढून, तर रस्ताच नाही, येतच नाही कोण डेअरीवाला. तर मग आता जसं पंच अध्यक्ष भायांनी ह्यांनी जे लक्ष घातलं, जे रस्त्याचं काम झालं, रोज 4-4 डेअरीवाले येऊन दूध घेऊन जातात. आता त्यामुळे काय अडचण नाही आम्हाला. तो आपला, तो परका, तो या पार्टीचा, त्या पार्टीचा, केले नाही असं कधीही करणार नाही. जे जे लोक माझ्या सोबत आटपाडीच्या विकासासाठी येतील त्यांच्या साथीने आधुनिक आटपाडी करणार आहे. माझं नाव जगदीश दत्तात्रय बिडकर, राहणार आटपाडी ब्राह्मण गल्ली. तानाजीराव पाटील व माननीय सुहास बाबर यांनी आटपाडीच्या विकासासाठी भरपूर कामे केलेली आहेत आणि तो जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी आम्ही संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. आपल्या आटपाडीचे सुपुत्र माननीय श्री तानाजी पाटील उर्फ अध्यक्ष यांनी खूप कामे केली आहेत आणि अजूनही कामे करायची बाकी आहेत. सामान्य माणसांच्या मनातील आटपाडी कशी असेल याचा आढावा घेऊन याच गावचे सुपुत्र श्री तानाजी पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिल्या 5 नगरपंचायतीमध्ये आटपाडी नगरपंचायत आणण्याचा निश्चय केला आहे आणि त्यांची त्या दिशेने वाटचाल सुद्धा सुरू आहे. आटपाडीचा विकास करत असताना अध्यक्षांना येथील जनतेने मनापासून सहकार्य केले, त्याबद्दल आटपाडीकरांचे अध्यक्षांनी वेळोवेळी आभार मानले आहेत. आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत मला सर्व आटपाडीकर साथ देतील याची मला पूर्ण खात्री आहे. सर्वांनी आपल्या शिवसेनेच्या पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि तुम्ही माझ्या पॅनेलच्या आणि माझ्या पाठीशी आजपर्यंत उभे राहिलात आणि इथून पुढे उभे राहाल याची मला पूर्ण खात्री आहे.
आटपाडी शहर हेच माझं घर आहे आणि शहरातील नागरिक हेच माझं कुटुंब आहे. चला तर मग एकत्र येऊया आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबूया आणि आटपाडीचा सर्वांगीण विकास करूया. धन्यवाद.